नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे की अद्वैतला कला वाढत नसते, तेव्हा आभा ते दोघांची गंमत पाहत असते. ती ना अंजूला सांगते वाढायला, तेव्हा आबा तिला बोलतात, तू ना चुकीचं काम करताय, तू सगळ्यांना वाढते, अद्वैतला का वाढत नाही, जा आणि त्यालाही वाढ. आणि मग आबांनी सांगितले म्हणून कलालाही त्याला वाढावं लागतं आणि त्याला जिंकल्यासारखं वाटत असतं. तेव्हा सरोज मात्र त्या दोघांकडे रागारागाने पाहत असते. सरोजला कला सांगते, मी त्याच्या मागं जात नाही, बघ तोच माझ्या मागे येत आहे, असं सिद्धही करून दाखवते. सरोज मनातली मान म्हणते, ही मुलगी फार चालाक आहे. दुसरीकडे ती तिच्या आईला फोन करते. आईला विचारते, हप्त्याचा दिवस आला असेल ना गं जवळ. तेव्हा ती म्हणते, 2च दिवसावर आला, पैशाची जुळवाजुळव करत आहे, पण थोडे पैसे कमी पडत आहे, काय करावा सुचेना, बाबा फार टेन्शनमध्ये आहे. तेव्हा ती म्हणते, काळजी करू नको आई, मीही काहीतरी ट्राय करून पाहते. तेव्हा ती म्हणते, नको, मुलींकडनं पैसे घेणं मला योग्य वाटत नाही. इकडे मात्र ती सानिकाला फोन करते आणि मला पैसे हवे होते, थोडे मिळतील का. तेव्हा ती म्हणते, माझा स्वतःचाच पगार सरांनी 4 दिवस लेट केला आहे, कारण इथे काहीतरी इश्यू आहे, अकाउंटंटला 4 दिवस सुट्ट्याही दिलेल्या आहे, त्यामुळे 4 दिवस तरी पगार होणारच नाही आणि माझ्याकडेही पैसे नाही गं, मी तुला देईन आणि तुला मदत करीन, सॉरी हं. तेव्हा ती म्हणते, इट्स ओके. आणि डिझाईनबद्दल सांगायचं झालं तर सर सारखे डिझाईनचं विचारत आहे, तर त्यांना मी आजच्या दिवस थांबवलं आहे, पण उद्या नाही थांबवू शकणार. आणि त्यांना मी खोटं बोलले की डिझाईन मिळाले आहे, पण त्याची चेंजेस करायची म्हणून तुम्हाला दिलं नाही. तेव्हा ती म्हणते, थँक्यू, तुम्हाला इतकं ॲडजस्ट करत आहेस, माझी अडचण समजून घेत आहे, पण माझ्यामुळे तुला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही याची मी नक्की खबरदारी घेईन, असं म्हणते आणि फोन ठेवते. तितक्यात मागे वळून पाहते तर काय, अद्वैत तिच्या मागे उभा राहून सगळं काही ऐकत होता. आता तिला टेन्शन येतं, त्याने सगळं ऐकलं आहे आणि तो तिला जाब विचारतो की काय. आता जसं तिला भीती वाटत आहे तशी आपल्या सगळ्यांनाही तीच भीती वाटत आहे. हा कसल्या विषयावरती जाब विचारतो हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. पोहे वाढलं नाही त्याचं का, फोनवर बोलती त्याचा. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.